ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव तांडा आणि मोहोळकर तांडा येथील केंद्रांना 26 शिलाई मशीन्सचं वाटप करण्यात आलं। सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात चोरून अवैध गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या इसम आणि त्यांना मदत करणाऱ्या महिलांना अवैध गावठी दारूच्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना इतर व्यवसाय सुरू करण्याकरता परावृत्त करून अवैध हातभट्टी दारू व्यवसायाकडे आकर्षित होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगानं मौजे मुळेगाव आणि मोहोळकर तांडा येथील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यात आला। महिलांना शिलाई केंद्रासाठी आणखीन शिलाई मशीनची आवश्यकता असल्यानं तेथील महिलांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। त्यानुसार त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुळेगाव तांडा आणि मोहोळकर तांडा येथील शिलाई केंद्राला 26 अत्याधुनिक शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम आणि बोरामणी दूरक्षेत्राकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते। शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी प्रयत्न केले।